हाय फ्रेंड, कशात मस्त ना मजेत. तर मी आज बनवत आहे मेथीची भाजी. तर चला बघूया. मी तेल घेतलेलं आहे 2 चमच आणि हे आहे लसूण. मी बारीक मिक्सरला करून घेतलेला आहे. तर मी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे. तर हा लसूण आपण असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे लसूणचा तो वास येतो तो पूर्ण गेला पाहिजे. त्याच्यानंतर आपण हा कांदा, मी 2 बारीक कांदे चिरून घेतलेले, ते आपण चांगले शिजून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आपला असा कांदा हा शिजलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी मसाला घालत आहे. 3 चमच मी 3 ते 4 चमच मसाला घेतलेला आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मसाला घेऊ शकता. तर हे आपण आता मिक्स करून घेऊया. तर असं आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये, म्हणजे मी प्युरी बनवून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी थोडीशी चण्याची डाळ, त्याच्या शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत, थोडी हळद आणि थोडासा मी गरम मसाला घेतलेला आहे. आणि मिक्सरला मी हे सर्व ग्राइंड करून घेतलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये आपण असं हे ॲड करायचं आहे. तर चांगला हा मसाला असा आपण भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तर मी टॅमॅटो घातलेला आहे अर्धा. हा पण ह्याच्यामध्ये आपण फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपल्या मसाल्याला तेल कसं सुटलेलं आहे. चवीनुसार मीठ, हे चवीनुसार मीठ. तर हे पण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ही मेथीची भाजी बघा, मी स्वच्छ चिरून धुवून चिरून घेतलेली आहे बारीक अशी. तर असं आपण धुवून मी स्वच्छ असं पाणी गाळायला ठेवलेलं आहे. तर हे आपलं मिक्सरमधलं वाटलेलं थोडंसं पाणी घालत आहे मी ह्याच्यामध्ये. जास्त पाणी नाही वापर करायचा आपण मेथीमध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये धुतलेली मेथी स्वच्छ घालायची आहे. हे गा आपलं तेल कसं सुटलेलं आहे, पाणी घातलेलं आहे तरी पण, म्हणजे आपला मसाला हा चांगला भाजलेला आहे तेलामध्ये. तर मी ही स्वच्छ मेथी धुतलेली होती, ती आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. तर मी ह्याच्यावर असंच मेथी घालून झाकून ठेवणार आहे. वाफेवरती मेथी थोडीशी शिजली जाते. तर मी हे असंच वाफेवरती शिजवणार आहे 2 मिनटं. त्याच्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्या पाण्याला, मेथीला कसं पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला. तर असं हे मिक्स परतून घ्यायचं आहे सर्व. तर असंच आपण अजून हे 5 ते 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू. तर हे बघा, आपली मेथी शिजलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा मेथी बनवून पहा, तुम्हाला पण आवडेल. आणि ह्याच्याबरोबर आपण भाकरी खायची आहे. भाकरी की तांदळाची किंवा ज्वारी किंवा नाचण्याची, कुठली पण भाकरी खाऊन बघा, मस्त लागते. तर अशी आपली ही भाजी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल लाईक करायला विसरू नका. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका.